बदलापूर ग्रामीण रुग्णालयात अपुऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांमुळे बदलापुरातील नागरिकांचे हाल। बदलापूर येथील नगरपालिकेच्या ग्रामीण रुग्णालयात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना दिसत आहे। लाखोची लोकसंख्या असलेल्या बदलापूर शहरातील ग्रामीण रुग्णालयात फक्त एकच डॉक्टर व एकच वार्डबॉय असल्याने रात्री अपरात्री येणाऱ्या पेशंटला योग्य ते उपचार मिळत नसल्याने सामान्य माणसांनी जायचे कुठे असा प्रश्न पडला आहे। दिनांक 22 सप्टेंबर रोजी एका महिलेच्या प्रसूतीसाठी डॉक्टर व्यस्त असताना तेथे वेगवेगळ्या ठिकाणावरून अपघाती पेशंट ग्रामीण रुग्णालयात आले होते, परंतु डॉक्टर एकच असल्याने तिन्ही पेशंट तेथेच गंभीर अवस्थेत पडलेले होते। सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या बदलापूरच्या सामान्य नागरिकांना नगरपालिकेच्या दवाखान्यात योग्य तो उपचार सुद्धा मिळत नाही हा प्रश्न गंभीर असून सामान्य माणूस ग्रामीण रुग्णालयात गेल्यानंतर तेथील वार्डबॉय व डॉक्टर यांची अपमानास्पद वागणूक दिली जाते। प्रसूती झालेल्या महिलांना कोणत्याही प्रकारची स्वच्छतेसाठी कुठलीही महिला नसून पेशंटसोबत आलेल्या लोकांना साफसफाई करावी लागते। तसेच पेशंटसाठी बेडशीट, चादर अथवा कोणत्याही प्रकारची सोय नसून बदलापूर ग्रामीण रुग्णालय हा फक्त देखावा। आम्ही आता रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि आम्ही ग्रामीण रुग्णालय बदलापूर येथे आलेलो आहे। आमच्या गावातला एक ॲक्सिडेंटचा पेशंट घेऊन आम्ही इथे दवाखान्यामध्ये आलेलो आहे। दुसरा एक ॲक्सिडेंटचा इथे पेशंट घेऊन आलेले आहेत आणि इथे डॉक्टरांची सोय नाही आहे। इथे फक्त एक डॉक्टर, एक वॉर्डबॉय आहे फक्त, आणि ते डॉक्टर एका डिलिव्हरीसाठी आतमध्ये गेले। मग इमर्जन्सीमध्ये अशा केसेसमध्ये मग करायचं काय? आज बदलापूरची लोकसंख्या साधारण 4 ते 5 लाखापर्यंत आहे ग्रामीण भाग पकडून, आणि इथं एवढी लोकसंख्या असताना इथं एक डॉक्टर फक्त। मग सरकार करतंय काय? सरकार करतंय का योजना आणतात आरोग्यासाठी? आणि ही अवस्था आहे या दवाखान्यांची, सरकारी दवाखान्यांची। सामान्य गरिबांनी करायचं काय? आवर्जून सांगावंसं वाटतं की असं होऊ नये आपल्या महाराष्ट्रात तरी, आणि अशा सरकारी हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारच्या घटना घडणं म्हणजे फार चुकीचं आहे। म्हणजे मूळ मुद्द्यावरती येतो की आमचा एक पेशंट इथे आता डिलिव्हरीचा ॲडमिट आहे आणि परिस्थिती अशी आहे की ते डिलिव्हरी झाल्यानंतर ची देखभाल करण्यासाठी किंवा स्वच्छतेसाठी इथे जे काही कामगारांचे असणं अपेक्षित आहे, पण ते नव्हते। आणि डिलिव्हरी झाल्यानंतर ती जी काही साफसफाई करणं होती तर ती आमची 60 ओलांडलेल्या वयस्कर आईला तिथे कामाला लावलं, तिला ते क्लीन करायला लावलं, घाण काढायला लावली, कारण तुमचा पेशंट आहे तुम्हीच करायला पाहिजे या भावनेने। आता आमचा पेशंट आहे आम्हाला करायला काय वाटलं नाही, पण जर तशी नेमणूक जर असेल तर त्या कर्मचाऱ्याचं काम होतं। मग जर कर्मचारी आहे किंवा नाही हाच मुळात महत्त्वाचा प्रश्न आहे। बरं, इथं डॉक्टर पण एकच। आता एवढं सगळं झाल्यानंतर डिलिव्हरी झालेल्या बाईला हॉस्पिटलच्या बेडवरती बेडशीटही नव्हती। बरं, बेडशीट नाही, अंगावरती चादर तर असायला पाहिजे। नुकती बाळंत झालेल्या बाळाला यायला मच्छर चावत आहे। ह्या सगळ्या अशा अनेक समस्यांना तोंड जर द्यावं लागतं गरीब माणसाला, मग त्याने कुठल्या आशेने आपल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये यायचं? एकदा त्याने तिथे आहे तिथे दम सोडणं महत्त्वाचं आहे। आपण कुठल्या हॉस्पिटलला आहात? आपण आता मी बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आहे। असं होऊ नये। आता आम्हाला इमर्जन्सी होती म्हणून आम्ही इथे आलो, पण गोरगरिबाच्या बाबतीत तरी असं घडू नये या जाणीवेनं मी बोलतो। तर असं सरकारी तरी हॉस्पिटलमध्ये होऊ नये, कारण बरेचसे लोक अपेक्षेने आणि आकांक्षेने आणि त्याच्या नाईलाजाने आलेले असतात। त्यांना